नमस्कार मंडळी, कशा सगळ्या सगळ्यात स्वस्त समजत असाल। मी वर्षा आयुर्वेद रेसिपीज माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर एक मस्त अशी रेसिपी ब्युटी टिप्स सोप्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। एकदम झटकीपट होतो आणि केमिकल फ्री हा सोप आहे। बरेच आपले जे क्रीम असतात आपण लावतो, साबण असतात, तोंडाला लावायच्या म्हणा, क्रीम म्हणा, त्या पूर्ण एनिमल टेस्टिंग करून गेलेले असतात। क्वचित 10 मध्ये एखाद दोन साबणी किंवा क्रीम जे असतात तर त्याच्यावर एनिमल टेस्टिंग झालेली नसते। जो पूर्ण डिटेल मध्ये मी व्हिडिओ बनवला आहे तो लवकर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल। पण त्याच्या अगोदर मी तुमच्यासोबत एक साबणाची रेसिपी शेअर करणार आहे। तर ह्या ज्या साबण आहेत त्या अगोदर मी बनवलेल्या होता, किंवा मग तुम्ही बनवायचे नसेल, टाइम वगैरे नसेल तर तुम्ही डायरेक्टली डीमार्ट मध्ये किंवा मग ऑनलाईन सुद्धा शॉप्स मध्ये तुम्हाला खादी साबण भेटून जाईल। ते केमिकल फ्री असते आणि छान स्किन होते त्यांनी। नाहीतर मग तुम्ही सोप बेस असतो, तो सोप बेस सुद्धा ऑनलाईन घेऊ शकता। आणि किंवा मग सोप बेस सुद्धा नाही भेटलं तर पियर्स साबण असती, सो ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता। त्याचे तुकडे करायचे, डबल बर्न मेथडवर आपल्याला ती साबण मेल्ट करून घ्यायची आहे। आता तुमची जसं स्किन आहे तसं आपल्याला याच्यामध्ये क्वांटिटी आणि सामग्री यामध्ये टाकायची आहे। तर बेसिक गोष्टी यामध्ये मी टाकलेल्या आहेत, जे की सगळ्यांच्या घरामध्ये असतात आणि अवेलेबल असतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्याला सूट सुद्धा होतात। तर हे 5 ते 6 कारणावर हे साबण जे आहे तर ते उपायकारक आहे। आणि मी स्वतः किती 2 ते 3 वर्ष झालं मी हा साबण वापरत आहे, त्याच्यामुळे एकदम मस्त आहे। पिंपल्स असेल तर डार्क सर्कल्स आहेत, छोटे छोटे दातूर असतो आपल्या चेहऱ्यावर, डार्क सर्कल असतात, डेड स्किन खूप जास्त प्रमाणामध्ये जमा झालेली असते, सो ती तर डबल बर्न मेथडवर साबण जेव्हा आपण मेल्ट करतो तेव्हा एक मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरफडीचं पाणी घ्यायचं आहे, मोठं 1-2। तुम्हाला जेवढं तुमचं जसं स्किन असेल, ड्राय जास्त असेल तर तुम्ही 2 या ठिकाणी कोरफडीची पाने घ्यायची। तर तुळशीची पानं सुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता स्किन टोन छान होण्यासाठी। या ठिकाणी मी कडुलिंबाची पानं सुद्धा टाकलेली आहे, जेणेकरून जे आपले स्किन मुहासे असतात ना तोंडावरचे तर ते जातात। त्याच्यामुळं तुळशीची पानं आणि कडुलिंबाची पानं हे स्किन मुहासा जाण्यासाठी काम करतात। त्याच्यानंतर आपल्याला त्याची मिक्सरला बारीक प्युरी करायची आहे। त्याच्यामध्ये पाण्याचं एक थेंब टाकायचं नाही आणि ते नंतर या साबणामध्ये टाकायचं आहे। आणि थोडंसं लिंबू देखील मी टाकलेलं आहे, 7 ते 8 लिंबाचे रस थेंब टाकलेले आहेत। तर या ठिकाणी जास्त तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही अर्ध लिंबू पिळू शकता, नसेल तर तुम्ही थोडंसं टाकू शकता। आता या ठिकाणी विटॅमिन ई कॅप्सूलची एक गोळी टाकलेली आहे, तुम्ही 2 ते 3 या ठिकाणी टाकू शकता। आणि जास्त तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही या ठिकाणी 2 ते 3 चमचे जो मध असतो तो मध सुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। आणि या ठिकाणी तुम्ही टर्मरिक म्हणजे हळद टाकू शकता 1 चमचा, किंवा मग गुलाबाच्या पाकळ्या सुकलेल्या असतात सो त्या टाकू शकता। तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार किंवा तुम्हाला कोणता फ्लेवर साबणीचा पाहिजे असेल सो ती तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही याच्यावर अप्लाय करू शकता। आणि ते सगळे डबल बर्न मेथडवर आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। आणि हो, फक्त 5 मिनिटांमध्ये मेल्ट होतं। जास्त सेट करण्याची पद्धत एकदम सोपी आहे, तुम्ही डायरेक्टली स्टीलच्या वाटीमध्ये सुद्धा सेट करायला ठेवू शकता। तर दुसरे प्लास्टिकचे कप भेटतात, थर्माचे यूज अँड थ्रो, तर ते शक्यतो यूज करतात। पण मी तुम्हाला माहित आहे प्लास्टिक शक्यतो किंवा मग वापरण्याचा पूर्णपणे बंदच केलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा सारखं सजेस्ट करत असते। तर तुम्हाला जर वाटेल स्टीलमध्ये साबण नंतर डिमोल्ड होणार नाही, चिटकन वगैरे, तर मार्केटमध्ये सोप बेसचे कंटेनर सुद्धा भेटतात, ते तुम्ही ऑनलाईन बाय करू शकता। हे सगळं मी त्यामध्ये चेंज करायची गरजच नाही, असेल तर तुम्ही यूज करू शकता, नाही तर डायरेक्टली तुम्ही स्टीलची वाटी आहे त्याला थोडंसं तूप लावून ठेवू शकता। नाही लावलं तरी देखील चालतं, पण तुम्हाला भीती असते वगैरे, नाहीतर मग डायरेक्टली सुती आपला असा पद्धतीचा रुमाल असतो सगळ्यांच्या घरी, ते कट करा, वाटीमध्ये ठेवा आणि तुम्ही त्याच्यामध्ये जे आपण मिक्सर बनवतो सो ते टाका। तर मी दररोज आपलं वाटीमध्येच टाकत असते, डिमोल्ड होतं, फक्त बताईने थोडं साईडने असं त्याला मोकळं करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून द्यायचं, नॉर्मल फ्रीजला किंवा फ्रीजरमध्ये 10 मिनिटं ठेवलं तरी देखील चालतं। आणि एकदम मस्त असे सेट साबण होते। आणि साबण सेट झाल्याच्या नंतर तुम्ही लगेच यूज करू शकता, मी यूज करून सुद्धा दाखवली आहे। एकदम मस्त असे साबण होते आणि तुम्ही डेफिनेटली चेहऱ्याला जर लावायचे असेल तरी 10 ते 15 दिवस साबण यूज करू शकता, 1 ते 2 व्यक्ती। सो मी आता तुम्हाला चेहरा माझा धुवून दाखवलेला आहे साबणीनं,
ऑइलीपणा चेहऱ्यावरचा पूर्णपणे जातो, पिंपल्स वगैरे आहेत सो ते सुद्धा कमी होतात। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया का छान मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त का मस्त राहा आणि हसत राहा। हसत राहिल्यामुळे नॅचरली ग्लो आपल्या चेहऱ्यावर नक्कीच येईल। सो मी चेहऱ्यावर सुद्धा अप्लाय केलेले आहे आणि हात सुद्धा वॉश करून दाखवत आहे। एकदम मस्त साबण आहे, नक्की घरी तुम्ही ट्राय करा। हे केमिकल फ्री साबण आहे आणि याच्यामध्ये वापरता येईल तेवढ्या शक्यतो नॅचरलच गोष्टी वापरा।